नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गरमागरम ज्वारीचं मिक्स व्हेजिटेबल सूप बघणार आहोत. दुसऱ्या कुठल्याही सूप इतकंच हे फिलिंग असतं. खास करून तुम्हाला सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल तर थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळेला हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा. मग कितीतरी इझी असलेलं हे ज्वारीचं सूप कसं करायचं आपण बघूया. तूप घालून घ्यायचं. तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरचा उपयोग सुद्धा. तूप थोडंसं तापलं की आपण यात बारीक चिरलेला गाजर, थोडंसं अर्धा क्रश केलेले मटार आहेत, बारीक चिरलेल्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत, बारीक चिरलेला फ्लावर आहे आणि अगदी बारीक चिरलेला टमाटा आहे. ह्याचे मी बिया काढून टाकले होते. आता हे सगळं आपण तुपामध्ये परतून घेऊया. फ्लेम आपण लो टू मीडियमच ठेवणार आहोत. ह्याला आपल्याला अगदी पूर्ण मऊ करायचं नाहीये. अगदी थोडंसं आपण हे परतणार आहोत, ज्याच्याने ह्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि आपलं सूप जे आहे ते छान लागलं पाहिजे. प्रिफरेबली थंडीच्या दिवसामध्ये हे छान आहे केलेलं. शुगर पेशंटसाठी किंवा हार्ट पेशंटसाठी तर अगदी उत्तम आहे. भाज्या थोडे सॉते झाले की या तुपातच मी 2 मोठे चमचे ज्वारीचं पीठ घालते. ज्वारीचं पीठ आपल्याला यात छान परतून घ्यायचं. ज्वारीच्या पिठाचा कच्चापणा गेला पाहिजे आणि जोपर्यंत आपलं ज्वारीचं पीठ परततंय तोपर्यंत मी एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय छान. एकदम छान आपल्याला हे परतून घ्यायचंय. जो ज्वारीच्या पिठाचा जो कच्चेपणा आहे ना, कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे. मी जनरली हे डिनर साठी करते थंडीच्या दिवसांमध्ये. एकतर हे होलसम असतं, पोट भरल्यासारखं वाटतं ह्याच्यानी, आणि बरेचदा मी पाण्याच्या ठिकाणी यात ताकाचा सुद्धा वापर करते. रागीचं पीठ वापरू शकतो आपण ज्वारीच्या ठिकाणी, पण मी इथं कुठेही सॉसेसचा वापर, कलरचा वापर किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाहीये. ज्वारीचं पीठ छान परतलं की यात मी चवीपुरतं मी फ्रेशली कुटलेली काळी मिरीची पूड आहे. तर हे सुद्धा आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता मी यात गरम पाणी घालते. आता आपण यात गरम पाणी घालून घेऊया. खूप पातळ करायचं नाहीये सूप आपल्याला. आता हे छान मिक्स करून घेऊ. ह्याला 2 ते 2.5 मिनिटं छान आपण बॉईल करून घेऊया. त्याला छान उकळ येऊ द्यायची आहे. इथं आपलं सूप छान उकळून रेडी आहे. मस्त आपण याच्यावर कोथिंबीर घालूया आणि गरमागरम सूप आपण थोडंसं लिंबू पिळून सर्व करूया. आपलं ज्वारीचं सूप रेडी आहे. लिंबू आवडत असल्यास घाला किंवा स्किप सुद्धा करू शकता, पण लिंबाने छान टेस्ट येते या सूप. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि विंटर स्पेशल तुम्हाला कुठली नवीन रेसिपी बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा.